खरं तर विधानसभा निवडणूक खूपच गाजलेली आणि या विधानसभा निवडणूक निकालामध्ये जबर धक्का बसल्यानंतर आता काँग्रेस भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे। काँग्रेस पक्ष संघटनेमध्ये मोठे फेरबदल होण्याची देखील दाट शक्यता आहे। ही माहिती सूत्रांनी सामला दिली आहे। नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीबद्दल काँग्रेसमध्ये अंतर्गत तक्रारी सुरू आहेत। जागा वाटपात सुद्धा ठाकरे आणि शरद पवार हे आक्रमक असताना काँग्रेसने नरमाईची भूमिका घेतली असा देखील आरोप पटोलेंवरती करण्यात आलेला आहे। त्यामुळे पटोलेंनीही प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवलेली आहे। मात्र ओबीसी चेहरा असल्याने अजूनही काँग्रेस नेतृत्वाने पटोलेंबाबत निर्णय घेतलेला नाही। मात्र कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणारं नवीन नेतृत्व आणा ही मागणी पक्षामधून सुरू होती आहे। तेव्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार का याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। खरं तर विधानसभा निवडणूक खूपच गाजलेली आणि या विधानसभा निवडणूक निकालामध्ये जबर धक्का बसल्यानंतर आता काँग्रेस भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे। काँग्रेस पक्ष संघटनेमध्ये मोठे फेरबदल होण्याची देखील दाट शक्यता आहे। ही माहिती सूत्रांनी सामला दिली आहे। नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीबद्दल काँग्रेसमध्ये अंतर्गत तक्रारी सुरू आहेत। जागा वाटपात सुद्धा ठाकरे आणि शरद पवार हे आक्रमक असताना काँग्रेसने नरमाईची भूमिका घेतली असा देखील आरोप पटोलेंवरती करण्यात आलेला आहे। त्यामुळे पटोलेंनीही प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवलेली आहे। मात्र ओबीसी चेहरा असल्याने अजूनही काँग्रेस नेतृत्वाने पटोलेंबाबत निर्णय घेतलेला नाही। मात्र कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणारं नवीन नेतृत्व आणा ही मागणी पक्षामधून सुरू होती आहे। तेव्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार का याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे।